हॅलो हाय, मी मोनिका पवार. जे मला म्हणजे ओळखायला तर आता नवीन आहे मी, त्यामुळे एवढा विषयच नाही. पण काल परवा तेराचा व्हिडिओ टाकताना खूप छान व्ह्यूज गेले. मला खूप म्हणजे छान वाटलं माणसाला की हो होत आहे, कुठंतरी छान होत आहे बा, असं होईल. आणि 2-3 दिवसातच खूप छान लोकांना 10-10, 20-20 व्ह्यूज जात नाही तर म्हणजे 1000 का होईना पण 2000 का होईना, पण मला छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि खरंच लहान लहान गोष्टीपासून माणूस मोठ्या गोष्टीची सुरुवात करू शकतो. आणि मला तुमचा सपोर्ट म्हणजे म्हणजे एक लाईक, एक सबस्क्राईब कोणाचं आयुष्य बदलू शकतं. हे तुम्हाला तर माहितीच असेल, पण म्हणजे तुम्हाला जर नाही वाटत असेल तर एका याच्यामुळे खूप बदल होऊ शकतो बरं का. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे मी ना लहानपणापासून अशा खूप गोष्टी फेस केलेल्या आहेत की त्या मी विचार नाही करू शकत. पण माझं फक्त एकच आहे की मी स्वतःच्या जीवावर काहीतरी करावं. म्हणजे असं आधी मी चॅनल खोललं होतं, त्याला खूप छान व्ह्यूज 2-2.5 हजार सबस्क्रायबर गेले होते. एवढं छान चालत होतं ना, पण काही लोकांना नाही, म्हणजे लोकांनाच काय आपल्यांनाच नाही समजत काय होत झालं काय नाही. माझी डायरेक्ट आय डी बंद पडली होती बरं का. मग मला छान फिल्म म्हणजे असं व्यवस्थित हे होऊन गेलं होतं. पण काय माहिती काय झालं, मलाच नाही कळलं की काय झालं. असं डायरेक्टली व्हिडिओ टाकते ते बंद होऊन गेलं. एकदम अकाउंटच बंद होऊन गेलं ते. मग मी एवढा विचार नाही केला. मग मी विचार केला की जाऊ दे, आपल्याला नाही करायचं आहे. मग एका दिवशी माझ्या फ्रेंडने सांगितलं की म्हणून तू फक्त महिनाभर आता दुसरं चॅनल खोल, महिनाभर काम कर. माझं हे जुनं चॅनल होतं, त्याच्यावर मी कधी कधी व्हिडिओ अपलोड करायचे, पण मला काही एवढं हे नव्हतं त्याच्यामध्ये, तर म्हटलं चला आपण महिनाभर काम करू. आणि खरंच मला अशी अपेक्षा आहे की या महिन्यात तुम्ही थोडं का होईना म्हणजे करा, मला सपोर्ट करा. आमच्यासाठी एक आहे. मी माहिती आहे का, मी असे आयुष्य काढते ना, तुम्हाला दिसायला मी वाटत असेल की खूप मोठ्या घरची असं तसं, पण कधी कधी मी स्वतःला एक रुपयानं खर्च नाही करत, माहिती का. मला कुठंतरी वाटतं ना की अरे आपण स्वतः कमाडावं, स्वतः एवढं मोठं नाव करावं. आणि एका दिवशी त्यांना सांगावं की बघा तुम्ही आम्हाला असं समजत होता ना की आज आम्ही कुठे आहोत. म्हणजे त्यांना, मला तर कोणत्या कशी गर्वाची गोष्ट नाही आहे, कारण मी ज्यांना भेटते किंवा ज्यांच्याशी जे माझ्याशी वाईट जरी होतात ना, त्यांना सुद्धा हसून भेटते मी. माझा असा स्वभाव आहे. पण काही गोष्टी आहेत ना खूप मनाला लागतात. आणि ज्याला माहिती असेल ना त्याला तर खूप म्हणजे एका गोष्टीवर लोक माहिती का दुसऱ्याला कमिटमेंट म्हणजे असं खाली पाडल्यासारखं बघतात. असं समोरचा खचून जाईल किंवा त्याला काय वाटेल, त्याची काय परिस्थिती असेल हे नाही विचार करत. आणि त्याच्यात आपले राहतात. मी आपल्यांच्या तोंडामधून एवढे गंदे गंदे शब्द ऐकलेले, ब्रँड म्हणजे असं बटा ते होय. अजून सांगू मी तुम्हाला, म्हणजे सांगितलं ना वाईट वाटतं की तिची पैदास अशीची आहे, ती बत्ताल खानदानाची आहे, ती असं आहे तसं आहे. म्हणजे माझ्या खानदानावर सुद्धा मला शिव्या गेल्या. पण माझं काय, आणि माझी मुलगी आली ना तेव्हापासून मी खूप बदलली की खूप छान, खूप गोंडस आहे ती. तिचा विचार म्हणजे खूप याच्यामध्ये करू शकते मी. पण एवढी छान आहे ना माझ्यासाठी ती, एवढी परफेक्ट, एवढं म्हणजे तिच्यामुळे माझ्या आयुष्यात एवढं म्हणजे माझ्या आयुष्यात काहीच बदल नाही झाले. पण माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये म्हणजे असं काही झालं नाही की हे चांगलं ते चांगलं हे असं काहीच नाही झालं. पण माझ्या स्वतः तेवढा बदल झाला ना की अरे मी माहिती का एखादा मरण्यापर्यंत गेली होती, पण मी विचार काय केला, म्हणजे मरण्यापर्यंत नाही, मरूनच चालली होती, पण देवाने काय केलं त्याला पण माहिती होतं की ही गेल्यानंतर हिच्या बाळाला कोणीच होणार नाही. म्हणून त्याने पण कदाचित म्हणजे परीक्षा घेतली. मी मरणाच्या पायरीमधून वापस आलेली आहे आणि खूप काहीतरी करावं असं वाटतं. पण पैशाच्या पुढे नाही माणूस जाऊ शकत. अशा काही गोष्टी आहेत ना, स्वतःच्या जीवावर जर करायचं आहे ना तर काही गोष्टी आपण करूच शकत नाही स्वतः. म्हणजे असं आहे ना की जर काही एका जणाला 12-13 हजार रुपये पगार झाला, मी तर आता माझं नवीन सेटअपच बसवते आणि गावाकडे काही बिझनेस राहू, काही गोष्टी राहू, ते चालवणं खूप मुश्किल आहे. म्हणजे कुठंतरी खंत वाटते माणसाला की आपण पण एवढं मोठं नाव कमावं, आपण पण तेवढं हे करावं. मला ना
स्वतः मला एक माझं नाव ओळख करायची, माझं नाव करायचं आहे असं, किंवा त्यांनी मला म्हणायला पण, मी नाही म्हणायला पाहिजे की मी याची सून आहे, त्याची सून आहे, ये माझे नातेवाईक आहे, ते त्यांनी सांगायला पाहिजे की अरे ती माझी नातेवाईक आहे. आणि असं नाही मी काही वाईट गोष्टी करते त्याच्यामध्ये. भरपूर जणांना वाटतं अरे ती व्हिडिओ बनवते, ती फालतू आहे. मी इंस्टाला पण टाकते मोनिका पाखी ब्युटी पार्लर, मोनिका ब्युटी पार्लर असं म्हणजे नाव आहे इंस्टाला. तर काही लोकांना म्हणजे असं वाटतं ना की अरे ती व्हिडिओ बनवते, ती फालतू आहे, म्हणजे व्हिडिओ बनवणं म्हणजे ते पण फालतूच खातं माणूस असं, म्हणजे त्यांच्या